ज्या दहशतवाद्यांना ठेचायला हवं होतं त्यांना कुरवाळण्याचं काम काँग्रेसच्या सरकारने केलं. हुर्रियत सारखे फुटीर गट ज्यांना दफन करण्याची गरज होती त्यांच्याबरोबर काँग्रेस नेत्यांची चुंबाचुंबी सुरू होती. पाकिस्तानच्या गळ्यात गळे घालण्याचं काम सुरू होतं आणि हे सुरू होतं फक्त अल्पसंख्याकांच्या मतांसाठी. पाकिस्तानला जर विरोध केला तर देशातील अल्पसंख्याक दुखावला जाईल या मानसिकतेपोटी हे सगळे चाळे करण्यात आले. अमन की आशा नावाचा एक प्रयोग भारत आणि पाकिस्तानच्या संयुक्त विद्यमाने दोन्ही ठिकाणी चालला होता. दोन्ही देशाच्या जनतेमध्ये भाईचारा निर्माण करायचा, दोन्ही देशांच्या जनतेमध्ये प्रेम संबंध वाढवायचे. म्हणजे एका बाजूला तुम्ही भारतामध्ये खुराची होळी खेळा, परंतु आम्ही मात्र प्रेमाची नाटकं करत राहणार, अमन की आशाच्या नावाने मेणबत्त्या जळवत राहणार. हे असे प्रकार या काँग्रेस नेत्यांच्या काळात झाले आणि तेच काँग्रेस नेते आज मोदी सरकारला शिकवण्याचा प्रयत्न करतायत. अल्पसंख्याक मतदांची नशा यांना इतकी झाली होती की पाकिस्तानचा निषेध करायचं सोडून केंद्र सरकारला घेरण्याचे प्रयत्न ही मंडळी सातत्याने करत होती. पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारवर झोड उठवली इथपर्यंत ठीक आहे, परंतु पुलवामा हल्ला हा मोदींनीच घडवला अशा प्रकारचा प्रचार काँग्रेसने केला. म्हणजे एका प्रकारे पाकिस्तानला क्लीन चिट दिली. दहशतवादी हल्ल्यांच्या नंतर पाकिस्तानला क्लीन चिट देऊन केंद्र सरकारला घेरायचं हे कार्यक्रम काँग्रेसने वारंवार केले आणि याचं कारण फक्त एकमेव होतं, अल्पसंख्याकांची मतं. मोदींना जर विरोध केला तर अल्पसंख्याक आपल्याकडे खूप प्रेमाने बघायला लागतील आणि आपल्या पदरामध्ये भरभरून मतदान करतील या गैरसमजापोटी काँग्रेसने हे सगळे चाळे केले आणि हे चाळे अजूनही थांबलेले नाही आहेत. अजूनही अल्पसंख्याक मतांसाठी दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला डोळा मारण्याचा कार्यक्रम काँग्रेसने जारी ठेवलेला आहे.